नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट नंबर 6 जॉमेट्री, त्यातील चॅप्टर नंबर 22 सिमेट्री, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 22. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 22 सिमेट्री, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 22. त्यातील क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इंग्लिश अल्फाबेट इज सिमेट्रिकल. बघा, ऑप्शनमध्ये आपल्याला काही अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि हे इंग्लिश अल्फाबेट्स हे कोणते सिमेट्रिकल आहेत. बघा, जर एफ हा लेटर घेतला आपण तर याला आपण हॉरिझॉन्टल लाईन दिली तर याचे 2 सिमेट्रिकल पार्ट्समध्ये डिवाईड होत नाही आहे. हा जर व्हर्टिकल लाईन्सने करायचं म्हटलं तरी एफ या लेटरचं सिमेट्रिकल पार्टमध्ये कन्वर्ट होत नाही आहे. ओके, जीसाठी हॉरिझॉन्टल लाईन घेतली, सिमेट्रिकल पार्ट नाही आहे ते. जर सपोज ऑप्शन 3मध्ये एम हा लेटर दिलेला आहे, एमला आपण जर व्हर्टिकल सिमेट्रिक लाईन दिली तर 2 आपल्याला सिमेट्रिक पार्ट्स मिळत आहे. बघा, हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट, हे दोघी कसे आहेत? सिमेट्रिक पार्ट आहे. म्हणजे इंग्लिशमधला एम हा जो अल्फाबेट आहे तो कसा आहे? सिमेट्रिकल आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन एम इज किंवा ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग इंग्लिश अल्फाबेट इज असिमेट्रिकल. ओके, असा कोणता अल्फाबेट आहे की जो 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड नाही होत. बघा, एला जर आपण व्हर्टिकल लाईनमध्ये डिवाईड केलं तर 2 आपल्याला सिमेट्री पार्ट्स मिळत आहेत. यूला पण जर व्हर्टिकल लाईनमध्ये डिवाईड केलं तर आपल्याला 2 सिमेट्रिकल पार्ट मिळत आहे. व्ही या लेटरला पण जर आपण व्हर्टिकल सिमेट्रिक लाईनमध्ये डिवाईड केलं तर 2 सिमेट्रिक पार्ट्स मिळत आहेत. पण क्यू हा असा लेटर आहे की त्याला तुम्ही हॉरिझॉन्टल लाईनमध्ये डिवाईड करा किंवा व्हर्टिकल लाईनमध्ये डिवाईड करा, याच्यात क्यू या लेटरमध्ये सिमेट्रिकल पार्ट मिळत नाही आहे. म्हणजेच दिलेल्या ऑप्शनमधला ऑप्शन 2 लेटर क्यू हा कसा आहे? असिमेट्रिकल आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इंग्लिश अल्फाबेट्स हॅज 2 लाईन्स ऑफ सिमेट्री. ओके, असा कोणता अल्फाबेट आहे की ज्या अल्फाबेटमध्ये 2 सिमेट्रिक लाईन्स मिळत आहेत. म्हणजे हॉरिझॉन्टल सिमेट्रिक लाईन आणि व्हर्टिकल सिमेट्रिक लाईन. बघा, एक्स हा लेटर जर घेतला तर एक्सला सपोज व्हर्टिकल सिमेट्रिक लाईनमध्ये डिवाईड केलं तर आपल्याला 2 सिमेट्रिक पार्ट्स मिळत आहे आणि हॉरिझॉन्टल लाईनमध्ये जर डिवाईड केलं तर आपल्याला 2 सिमेट्रिक पार्ट मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स हा लेटर जो आहे त्या लेटरमध्ये आपल्याला 2 सिमेट्री लाईन्स मिळत आहेत. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग नंबर सिम्बॉल्स इज सिमेट्रिकल. खाली आपल्याला ऑप्शन्समध्ये नंबर्स दिलेले आहे आणि कोणता नंबर सिम्बॉल हा सिमेट्रिकल आहे ते काढायचं आहे. बघा, 2ला जर हॉरिझॉन्टल लाईन दिली किंवा व्हर्टिकल लाईन दिली तर 2 सिमेट्रिक पार्ट्स मिळत नाही आहे. 4ला पण नाही मिळत. 3ला जर सपोज आपण हॉरिझॉन्टल सिमेट्रिक लाईन दिली तर आपल्याला 3 हा जो नंबर आहे याचे आपल्याला सिमेट्रिकल पार्ट्स मिळत आहेत. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज दी प्रोटेक्टर इन युअर कंपास बॉक्स हॅव. प्रोटेक्टर म्हणजे काय? हे जे हाफ सर्कल आपण याच्यावरून अँगल मेजर करतो तर हा जो
असतो इन्स्ट्रुमेंट कंपासमधला, याला प्रोटेक्टर म्हटलं जातं. ओके, याला आपण जर व्हर्टिकल लाईनमध्ये डिवाईड केलं तर आपल्याला सिमेट्रिक पार्ट्समध्ये तो कन्वर्ट होतो. तर कंपास बॉक्समधला फक्त हा एकच इन्स्ट्रुमेंट असा आहे की त्याला जर आपण सिमेट्री लाईन दिली तर त्याचे सिमेट्रिक पार्ट्समध्ये डिवाईड होतो तो. ओके, म्हणून ऑप्शन काय येईल? 4. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. द ॲडजॉइनिंग फिगर इज सिमेट्रिकल विथ रिस्पेक्ट टू लाईन. दिलेली फिगर आहे, यात किती सिमेट्रिक लाईन्स आहेत ते आपल्याला, कोणती सिमेट्रिक लाईन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, एक्स दिलेला आहे. एक्समध्ये जर आपण ह्या डायग्रामला डिवाईड केलं एक्स या सिमेट्रिक लाईन थ्रू, तर आपल्याला 2 इक्वल पार्ट्स मिळत आहेत डायग्रामचे. ओके, वाय, पुढचा ऑप्शन दिला आहे वाय. वायला जर आपण वाय लाईन थ्रू जर आपण डायग्रामला डिवाईड केलं तर हा जो वरचा पोर्शन आहे तो स्मॉल आहे आणि खालचा पोर्शन मोठा आहे. दोघं पार्ट्स सेम आहेत का? नाही, म्हणजे लहान मोठा पार्ट मिळतो आहे, तर लाईन वाय येणार नाही. त्यानंतर डब्ल्यू पण सेम, म्हणून डब्ल्यू पण येणार नाही. झेड लाईन, बघा झेड लाईन दिलेली आहे. 2 सिमेट्रिक पार्ट्स मिळत आहेत का डायग्रामचे? नाही, म्हणून ऑप्शन 4 पण येणार नाही. मग करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज असिमेट्रिकल. बघा, ऑप्शनमध्ये आपल्याला काही फिगर्स दिलेले आहे आणि त्यातील कोणती फिगर ही असिमेट्रिकल फिगर आहे, म्हणजे ज्या फिगरचे 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड नाही होत आहे अशी फिगर असिमेट्रिकल फिगर असते. ओके, ऑप्शन 1मध्ये जी दिलेली फिगर आहे, जर सपोज तिला आपण ह्या पद्धतीने जर सिमेट्रिक लाईन दिली तर ह्या दिलेल्या डायग्रामचे 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होते ती डायग्राम. सेकंड ऑप्शन दिलेला आहे आपल्याला स्क्वेअर. स्क्वेअरला 2 सिमेट्रिकल लाईन्स आहेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ऑप्शन 3मध्ये दिलेली जी फिगर आहे तिला 1 सिमेट्रिक लाईन आहे. जर तिला आपण व्हर्टिकल लाईन सिमेट्रिक लाईन दिली तर तिचे 2 इक्वल डायग्राममध्ये किंवा त्या पार्ट्समध्ये डिवाईड होते ती डायग्राम. ओके, ऑप्शन 4मध्ये जो दिलेला ऑप्शन आहे, जर त्याला सपोज आपण हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईनमध्ये डिवाईड करायचं म्हटलं तर ती इक्वल पार्टमध्ये डिवाईड नाही होत आहे. म्हणजे ऑप्शन 4मध्ये दिलेला जो एस हा लेटर आहे तो असिमेट्रिकल आहे, म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज अ स्क्वेअर हॅव. ओके, हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज अ स्क्वेअर हॅव. जर सपोज स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे काय? ज्याच्या 4 साईड्स इक्वल असतात, त्याला किती सिमेट्रिक लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो? तर बघा, एक ही हॉरिझॉन्टल लाईन, ही एक सिमेट्रिक लाईन झाली, आणि एक व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन पण जर दिली तर तरीसुद्धा दिलेला स्क्वेअर जो आहे तो 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतो. त्यानंतर डायगोनल, अशी जर एक आडवी रेष दिली तर वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल दोघी कशा आहेत? सिमेट्रिक आहेत. त्याच पद्धतीने या दुसरा डायगोनल. ओके, अशा प्रकारे जर स्क्वेअरला जर आपल्याला सिमेट्रिक डायग्राममध्ये डिवाईड करायचं असेल तर आपण 4 लाईन थ्रू त्याला डिवाईड करू शकू. ओके, तर हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज अ स्क्वेअर. स्क्वेअरच्या किती सिमेट्रिक लाईन्स मिळाल्या आपल्याला? 4. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज अ सर्कल हॅव. सर्कल आहे, सर्कलला किती सिमेट्रिकल लाईन्स आहेत? बघा, सर्कलला नंबर ऑफ सिमेट्रिकल लाईन्स येतील, इन्फिनिटी लाईन्स येतील. ओके,
ऑप्शनमध्ये आहे का आन्सर इन्फिनिटी? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅज ओनली वन लाईन ऑफ सिमेट्री? ऑप्शनमध्ये दिलेली ज्या फिगर आहेत, त्या ऑप्शन्स आहेत, त्या ऑप्शनमधल्या फिगर्सला असा कोणता ऑप्शन आहे की त्याला एकच सिमेट्रिकल लाईन आहे? ओके, बघा, रेक्टँगल घेऊया अगोदर. याला जर आपण हॉरिझॉन्टल लाईनमध्ये डिवाईड केलं तर इक्वल पार्ट मिळत आहेत, आणि व्हर्टिकलमध्ये पण डिवाईड केलं तरी इक्वल पार्ट मिळत आहेत. म्हणजे याच्यात रेक्टँगलमध्ये 2 लाईन्स आहेत. काईटला जर आपण व्हर्टिकल लाईन दिली तर 2 इक्वल पार्ट्स मिळत आहेत. हॉरिझॉन्टल दिली तर 2 इक्वल पार्ट मिळत नाही. म्हणजे काईटमध्ये किती? फक्त ओन्ली 1 सिमेट्रिकल लाईन आहे. स्क्वेअरमध्ये आताच वरच्या क्वेश्चनमध्ये बघितलं आपण 4 सिमेट्रिकल लाईन्स आहेत. नंतर सर्कलमध्ये पण बघितलं वरच्याच क्वेश्चनमध्ये इन्फिनिटी सिमेट्रिक लाईन्स मिळतील. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅज ओन्ली वन लाईन ऑफ सिमेट्री? अशी कोणती फिगर आहे की त्याच्यामध्ये फक्त एकच सिमेट्रिकल लाईन आहे? तर ऑप्शन 2मध्ये दिलेला जो काईट आहे, तर याला फक्त आणि फक्त एकच सिमेट्रिक लाईन आहे. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज असिमेट्रिकल? ओके, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्समध्ये काही स्माइली पिक्चर्स दिलेले आहेत आणि व्हर्टिकली सिमेट्रिकल लाईन्स दिलेल्या आहेत. तर या ऑप्शन्समध्ये दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणती असिमेट्रिकल फिगर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, ऑप्शन 1मध्ये इक्वल पार्ट्स, जर डायग्रामला आपण व्हर्टिकल सिमेट्रिक लाईन दिली तर दोघं साईडला इक्वल पार्ट्स दिसत आहेत. ऑप्शन 2मध्ये पण दोघं साईडला इक्वल पार्ट्स दिसत आहेत. ऑप्शन 4मध्ये पण दोघं साईडला इक्वल पार्ट्स आहेत. पण ऑप्शन 3मध्ये या स्माइलीचे जे आईज दिलेले आहेत ते कसे आहेत? अनइक्वल पार्ट्स आहेत. म्हणून यात असिमेट्रिकल फिगर कुठली आहे? ऑप्शन 3मध्ये दिलेला जो स्माइली आहे तो असिमेट्रिकल फिगर आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. AXGMHVTJ from the above given set, how many alphabet are asymmetrical? ओके, असिमेट्रिकल अल्फाबेट्स किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. बघा, A हा सिमेट्रिकल अल्फाबेट आहे, X हा पण सिमेट्रिकल अल्फाबेट आहे, G हा असिमेट्रिकल अल्फाबेट येईल. एमचे पण 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतो. एम हा पण काय? सिमेट्रिकल अल्फाबेट आहे. एच हा देखील सिमेट्रिकल अल्फाबेट आहे. व्ही सिमेट्रिकल अल्फाबेट आहे. टी पण सिमेट्रिकल अल्फाबेट आहे. जे हा असिमेट्रिकल अल्फाबेट आहे. दिलेल्या सेटमध्ये फक्त 2 असे इंग्लिश अल्फाबेट्स आहेत की ते असिमेट्रिकल आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 2? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील क्वेश्चन पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.